नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आदरणीय पद्माताई व अनवर चाचांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आम्ही असं बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की दादांबरोबर तुम्ही आरत्या म्हणताना खूप उत्साहाने दादा तुम्हाला समोर बसवून घ्यायचे, आरत्या म्हणायला लावायचे तुमच्या आवाजात. तर त्यातलं काही आठवणी आहेत का? म्हणजे असं की एक वेगळाच थ्रिल त्यांनी यायचं आणि सगळ्यांना एक वेगळं चार्ज ते व्हायचे तुमच्या आवाजाने. तर आणि दादा मला म्हणायचे तुम्ही स्वतः आरत्या म्हणा, तुमच्या बरोबर सगळे भक्त इथं म्हणतील. म्हणून मी स्वतः पुढे बसायचो. मी, विजय दादा आणि मी आणि दीपक दादा आम्ही तिघं बसायचो. पण मला जास्त जोरात म्हणायला लावायचे ते, कारण सूर सगळ्यांनाच कळत नव्हता त्यावेळेला. मग त्यावेळेला मी आरत्या मी स्वतः म्हणायचो, मग सगळे माझ्या बरोबर म्हणायचे तिथं त्या आरत्या. त्यानंतर मग दादानी ओंकार कसा करायचा ते शिकवलं सगळ्यांना. मग दादानी मला सांगितलं की तुम्हाला सूर माहिती आहे, त्याप्रमाणे तुम्ही ओंकार करून दाखवा सगळ्यांना. मग मी सगळ्यांना ते ओंकार करून दाखवले. मग त्याप्रमाणे ते ओंकार सगळे भक्त लोक करायला लागले त्याच्याप्रमाणे. आणि दादा जेव्हा आम्हाला कराडला, कोल्हापूर, गोवा घेऊन जायचे ना, तेव्हा दत्तप्रेम लहरी पुस्तक ठेवायचे. ते मांडीवर असायचं आणि असं गाडीत अँबॅसिडरमध्ये हात बाहेर ठेवून ते नवीन चाली लावायच्या. आणि चाली लावली की जाता जाता ऑन द वे बाळकुंदरी लागायची ना, तर बाळकुंदरीला जाऊन पंचांची तिथं ते पद म्हणून दाखवायचे. त्यामुळे अशी किती चालली आणि पद आम्ही गाडीत ऐकली. आज हा अनुभव तुमच्यासोबत घेताना परत एक वेगळाच हे होतं. नाही नाही, ते अनुभव म्हणून म्हणलं किती अनुभव सांगा ना. अगणित आहे. लहानपणी दादांचे शिस्त खूप प्रिय होते ना. दादा शिस्तप्रिय होते, पण ती दुसऱ्याला जाचत नव्हती. अच्छा. कधीच नाही. पण त्यांच्या घरात दिनक्रम कसा होता? आता तुम्ही लहानपणी पहाटे उठले की ते कुत्र्यांना घेऊन पहिल्या फिरायला जायचे. आम्हाला म्हणायचे चला फिरायला. गप्पा मारायचे नाही का, ते वॉकिंग आहे. मग कुत्र्यांना फिरवणार, आले आपलं आवडलं की साधना केली की बसायचे. पण ते असे होते की त्यांचा रुमाल सुद्धा ते डायनिंग टेबलवर येऊन बसले ना, तो रुमाल इस्त्रीचा घडी घातलेला. पण दुसऱ्याला नाही की तुम्ही पण तेच करा. त्यांचं बघून शिकलात तर उत्तम, पण स्वतः. तर कधी कधी आणि ज्यांना त्यांनी काम सांगितलं
त्यांना त्यांची कर्म कमी करण्यासाठी काम सांगतात. अच्छा. एकदा दादांनी कामकाज करून आले आणि धोतर धुवायला टाकलं. त्या ज्यांच्याकडे ते उतरले त्यांनी ते धुतलं आणि 8 दिवस अंथरूण पकडलं. बापरे. दादा म्हणले हे कोणी केलं? तर म्हणजे मी पाण्यातनं काढणार होतो ना. अरे लोकांची निराकरण करताना त्यांची काय आहे ते मी माझ्याकडे घेतले. ते तुमच्यात ती ताकद आहे का धोतर धुवायची? का धुतलं तुम्ही? म्हणजे कुठली गोष्ट करताना आधी हे करू का? म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः करायचं नाही, कारण हे हां. तर म्हणजे निराकरण करणं किंवा कोणाकडनं नमस्कार चमत्कार करणं सोपं नाही आहे. त्याची कर्म जर तुमच्याकडं परत आली तुम्ही काय करणार? आज आहे कोणी श्रेष्ठ व्यक्ती की जे हे करू शकेल? नाही ना. तर ते म्हणायचे मी जर म्हणलं ना की तुम्हाला माझे कपडे धुवा तर त्याचं काहीतरी कारण असेल की तुमच्याकडनं मी ती सेवा घेतोय. नाहीतर इस्त्रीच्या खोलीत सुद्धा ते आपल्या कपड्यांना स्वतः इस्त्री करून घ्यायचे. कारण सफेद जग आणि इतकं छान ते असे गेले ना तरी इतका सुवास यायचा. आणि मग ते झोपलेले असायचे ना तरी त्यांचे पाय बघितले तर गुलाबाच्या पाकळ्यांसारखे पाय ते घालायचे. म्हणजे देखणं व्यक्तिमत्व काय आहे ना. आम्ही काही नाही त्यांना बघितलं ना तर ते तसं वाटतं. एक वेगळंच तेज होतं त्यांच्या वेगळंच चेहऱ्यावरती. तेज होतं. आणि ते काय करायचे इकडं मला इकडं बांधूला घेऊन दुपारी झोपायचे ना. आम्हाला दोघींना दुपारी झोपायला आवडायचं. तर ती मानवर करून म्हणायची चल आता बाहेर. तुम्ही पण हा अलगद हात ठेवून आम्ही दोघी बाहेर खेळायला जायचो. दादा चहाला आले की तुम्ही कधी उठला? आत्ताच उठ. एक दिवस काय केलं ते डोळे मिटून पडले ते आणि आम्ही इशारा करायला आणि त्यांनी हात पकडायला. पाणी पाणी झालं. म्हणलं बापरे. बोलले काही नाही पण ते एक आदरयुक्त हे होतं की आता आपण पकडले. तर म्हणजे आले दुपारी उन्हाच कलकल करता म्हणून मी तुम्हाला ते झोपत होतं. मग दुसऱ्या दिवशीपासून खेळामध्ये पण कुठल्या गोष्टीचं हे नाही. ते दर गुरुवारी ह्याच्यावर ऑल इंडिया रेडिओचं लागायचं ना क्लासिकल गाणं. ते वरती रेकॉर्डिंग चालू ठेवायचे खाली जेवण जायचे आणि वरती आले की ते रेकॉर्डिंग केलेलं ऐकायचे. सतत घरात क्लासिकलच्या गाण्याचा आवाज यायचा. एकदा काय झालं शास्त्रीय संगीताची खूप आवड तुम्हाला. एकदा दादा फिरायला गेले ते लॉ कॉलेजच्या ग्राउंडवर आणि आम्ही जवानी दिवाणी पिक्चरची कॅसेट लावली आणि आम्ही आपलं ते लावून पेपर वाचत होतो आणि पायाने जात. दादा कधी येऊन पुढे बसून कळलंच नाही. दादा म्हणजे हे चांगलं वाटतं का तुमच्यासाठी मी अक्काईच्या व्हिडिओवर सगळं रेकॉर्डिंग करतोय. ऐकायचं तर ऐका पण चांगलं ऐकताना मग हेच कुठं गाणी ऐकत बसला. सगळं सोडून दिलं. म्हणजे नाही बाबा पण ते पण ओरडा बसलं नाही. प्रेमाने सांगा. प्रेम. तर आता या सगळ्या दादांच्या एवढ्या जे काही त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकतो साक्षात परमेश्वर घरात राहत होता. खरंच. वेगळंच. आणि जेवण पण किती होतं तळा हातावर येईल एवढं. फार कमी. एवढंसं जेवले म्हणायचे आधी मुलांना बाळा. मुलांच्या कमती झाल्या मग दादा जेव्हा बसायचे आधी आणि त्यांचे बाळा. पण टायमात ठरलेलं तो चहा त्यांचा ब्ल्यू कलर आवडायचा होता ना त्यामुळे टी शर्ट त्यांचा ब्ल्यू असायचा. बिना साखरेचा चहा पिणार त्यामुळे अगदी आखीव छान होतं त्यांचं. कधीच खूप ठराविक. आणि दिवाळी आली की आम्हाला द्वारकामाईच्या पायऱ्यांवर बसवायचे आणि स्वतः फटाके उडवायचे. पण सगळ्यात आधी खरेदी ते कामवाल्या बायांची करायची. म्हणे ते आपल्यासाठी कामं करतात म्हणे देवघरात बोलून त्यांना कुंकू लावून कपडे बिपडे सगळे दिल्यानंतर मग बाकीच्यांची द्यायची. नाही आणि फराळ केला तरी कुठं तुटलेलं आहे कोणी उडवलंय म्हणून ते कामवाल्यांना द्यायचं नाही. त्यांचं फराळाचा. त्यामुळे त्या म्हणल्या जो दादा हा असताना तो जो डबा फराळाचा म्हणजे कामवाल्या बायका म्हणजे कधीच असं दिलं नाही. तुम्ही स्वतःसाठी जे पसंत कराल ना ते दुसऱ्यासाठी द्या. कधी हॉटेलमध्ये गेले द्या ना टीप. तुम्ही 1000 रुपयाचं जेवता तर 50 रुपये त्याला द्या. क्या माहिती त्याच्या घरातला काय खर्च निघेल असतो ते का. हे खूप होतं त्यांना. खूप होतं. म्हणजे आम्ही दादांबरोबर प्रवासाला जाताना सातारला रजताद्री हॉटेल कॉर्नर तिथं आम्ही थांबायचो ब्रेकफास्ट करायला. तर एकदा आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर निघालो
आणि तिथं ते गारुडी लोकांचा खेळ चालला होता. अच्छा. पत्ते का तोता बनाता है, अमुक बनाता है, तमुक बनाता है. तर आम्ही ते बघितलं. तर दादाने पैसे द्यायला खिशात हात घातला, तर त्याच्यातला वयस्कर गृहस्थ होता. तो म्हणला, तो नाथपंथी आहे, त्याचे पैसे घेऊ नको, अरे वा. सगळी विद्या जाईल. अरे बापरे. हो. म्हणजे भले तो ब्लॅक मॅजिक असेल, पत्ते का तोता बनवणे, काही बनवणे, पण त्याला ती दृष्टी होती की हा नाथपंथी आहे आणि ह्याचे जर पैसे घेतले तर हे आपली सगळी विद्या जाणार. दादाने खिशात हात घातला होता. मी ओरडून सांगितलं, तो नाथपंथी आहे, तिचे पैसे घेऊ नको. हो. दादांच्या बाबतीचे असे अनुभव खरंच म्हणजे कुठेच लिहिलेले नाही ते. खूप बघितले आम्ही ते. म्हणजे त्यांनी ओळखलं त्याला. आणि ते साताऱ्याचे कोणतरी ग्रस्त होते, ते बसायचे आणि ते दादा येणार असेल तर ते हो. सांगायचे. ते दादांचं घर जे होतं हो. त्याच्या मागं एक राहत होते, वयस्कर गृहस्थ होते. त्यांना ब्रह्मसंबंध होता का मला काय माहिती नाही कोण. पण दादा पुण्याहून निघाले ना की ते आमच्या काकांना म्हणायचे, महाराज निघालेत, हो. आता येथील, चहा पाणी करा, बापरे. आम्ही चाललो. हो. ते जायचे. ते आधीच सांगायचे ते निघालेत, ते येणार आहेत. आणि आता ते गोव्याला जाता जाता इथं उतरते. हा. तर ते दूरदृष्टी होती. दृष्टी होती. आता हे जसं तुम्ही सांगितलं की दादा असताना जे तुम्ही हे अनुभव घेतले, तर आताचे जे भक्त भाविक आहेत त्यांच्यासाठी असं आहे की ही एक शक्ती आहे शक्ती. आणि ती सगळी कार्य करत असते प्रत्येक केंद्रावर असं मोबाईलच्या हो. जिथे काम करतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते ती शक्ती तुमचं काम करते हे मी माझ्याच घरातलं सांगते. कारण गॅसचा जो बर्नर असतो साहेब तू बघितलं ना, तो जळून नुसताच ढाचा लागला तर मला माहितीच नाही. हो. आणि गॅस लागला, गॅसचा वास येतोय, तो सिलेंडर बदलायला लागला. त्याला म्हटलं जरा खाली बघ, शेगडीच्या खाली बघ. त्याने असं नुसतं वर काढून असं काढलं. तो म्हटला कधी स्फोट होऊ शकला असता, हे डेंजरस आहे म्हणे. कारण ते जे खाली बर्नर आणि असं होतं ते सगळं म्हणजे त्याची राख झाली होती तिथे. पण जे म्हणतो गुरु आशीर्वाद आहेत तुमच्याकडे, नाही तर ठेच लागून पडणार, त्यातलाच तो प्रकार झाला ना की गॅसची गोष्ट होती. पण आणि का मला बुद्धी झाली, ते सिलेंडरवाल्याला दाखवायचे. त्यांनीच कुठंतरी तुम्हाला ते प्रोटेक्ट केलं ना की तुम्ही हे चेक करून बघा, काय करा. त्याला आहे बरेच अनुभव येतात. खूप खूप. आपण आता साधारण एक 40-45 मिनिट झालेली आहे, पण शेवटाकडे येतोय. तर आता नवीन जे भक्त आमच्यासारखे येतात या भक्त भाविकांसाठी तुमचा काही संदेश म्हणा, काही तुम्हाला सांगायचं आहे, काही संदेश दोघांचा पण? संदेश हे म्हणजे 100 ठिकाणी जाण्यापेक्षा तो सोपा मार्ग आहे आणि तुम्ही जाताय का सहज करू शकता, तो करा. आणि शक्यतो होईल तर कोणाला हर्ट करू नका, दुःख होईल असं करू नका. कारण ती मग तुमच्या नावावर लिहिली जाते, तुम्हाला ते परत करायचं. आणि ते जर फिरून आपल्याकडे आलं तर सहन करायची ताकद आहे का? नाही. मग नका करू. काया वाचा मनाने कोणालाही दुखवलं, हा तुम्हाला उत्कर्षाला नेणाराच मार्ग आहे आणि तुमच्या पुढच्या पिढ्या पण तरतील. आज आमची 3री पिढी इथे बसलेली म्हणजे माझी ना. पण सगळे त्यांना बघितलं ना 4 चौघात सगळे विचारतात हे कोण आहे. हे जे वेगळेपण मिळत आहे ना ते त्यांच्यामुळं. कारण बाकीचं काही नाही गेलं तरी 2 कुठल्या तरी गोष्टी तुम्ही मनाशी ठरवा की हे मला करायचं नाहीये, ह्या गोष्टी मला दादांनी नाही सांगितल्या. खूप सगळं आचरणात येईल असं नाही, पण 2 गोष्टी करा, त्या साध्य झाल्या पुढच्या 2 गोष्टी करा, त्यांनी खूप फरक पडतो. कारण मी तेव्हा परमार्थ प्रश्नावर घेतले ते 2-3 नियम अतिथी व अभ्यागतांचं आणि ह्याचं इतकं लक्षात ठेवलं की ते कधीच करायचं नाही, भरभराट राहते. एकदा असंच कोण म्हणलं सारखे पाहुणे येतात, हे येतात, ते येतात. ते म्हणले अरे ते येतात, येताना ते आशीर्वाद घेऊन येतात, जाताना काय घेऊन जातात ते बघा ना. तर एकदा त्यांनी सांगितलं त्या व्यक्तीच्या मागं बघा तुम्ही काय. तर दुःख तुमची जी होती बिच्छू, साप आणि फलाना म्हणजे जे काय दोष जे होते, दोष होते ते जाताना दिसले. तर म्हणजे तो येताना आशीर्वाद
पण तो जाताना तुमच्या घरातलं घेऊन जातो, त्यामुळे त्यांचा आलेला पिक्चर व्यवस्थित. आणि असंच दादांनी आपल्याला मी हे करताना एक सामाजिक बांधिलकी पण ठेवायला सांगितलंय. हो, म्हणजे तेच आपण ना, आता आपण केंद्रावरती जे स्वाध्याय मंडळाला देतो, कोणी तुमच्याकडे काही मागायला आला आणि तुमची जर ऐपत असेल तर जरूर मदत करा, जर असेल तर, कारण ह्याचा हिशोब होणार की तुम्ही काय मदत केली आहे ती. आणि आज तुम्हाला देण्या इतपत त्यांनी बनवलंय, त्यांनी बनवलेलं आहे. मागणीवाला तर नाही बनवलं, तर तुम्ही द्या विश्वास आणि जेवढं करू शकता. आणि आम्ही तर आमच्या ह्याच्यात तर त्यांनी लिहिलं की तुमच्याकडे एक खजूर असेल तर अर्धा खजूर द्या, आणि एक पण खजूर नसेल तर हा सक्षम आहे द्यायला, तर तुम्ही त्याची शिफारस त्यांच्याकडे करा की तू दान दे. ह्या व्यक्तीला का अडचण आहे, माझी ऐपत नाही पण तुझी आहे तर तू दे, मग ह्यालाही पुण्य आणि त्यालाही पुण्य, दोघांना. थोडंसं एक होतं की तुम्ही असताना संगीतावर दादांचं एक वेगळं प्रेम होतं, तर दादांची आवडती छोटीशी गझल सगळ्यांसाठी म्हणतो, जी दादांना खूप आवडायची. आपण शेवटाकडे आरतीने करू, पण एखादी गझलच्या आधी म्हणता ऐकायची इच्छा म्हणून हार्मोनियम तिकडचे सो मी तर गोव्याला गेल्यानंतर मग सगळं कार्यक्रम झाल्यानंतर रात्री जेवायच्या वेळेला ते अर्धा तास मला म्हणायचे, गानोरबाई काहीतरी ऐकवा, तुम्ही गाणी ऐकवा. तर मी त्यांच्या समोर काही गझल्स वगैरे, हंगाम आहे तो बरबाद थोडीशी जो पिले तो भक्तीलाच तू केलं. हा, तेच दादा सांगायचे ना सुफींचं की हंगाम आहे किंवा इतका हंगाम आहे क्यों बरपा, जो पिली आहे, म्हणजे दारू नव्हे, भक्तिरस जो आहे त्याच्याकडनं मी थोडासा घेतलेला आहे. डाका तो नाही झाला, चोरी तो नाही केली. त्याच्यावर दादांनी सगळे सांगितले की हे तुम्ही म्हणता तसं नाहीये, ही गझल ही अशी आहे. त्यांनी अर्थ सांगितलं. हार्मोनियम म्हणा तिकडनं नाही त्यांना आवडायच्या. त्यांच्यासमोर मी त्यावेळेला बरंच काय ऐकवायचं, फिल्मी गाणी पण ऐकवायची, फिल्मी गझला पण मी ऐकवायचो, त्या पण त्यांना खूप आवडायच्या त्या. ही गझल आध्यात्मिक गझल आहे. ह्याच्यात शराब म्हणजे शराबचा अर्थ म्हणजे दारू नाही, खरा अर्थ होतो त्याचा परमेश्वराची नशा. त्याच्यावरती ही गझल आहे.
हंगामा है क्यों बरपा, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, चोरी तो नाही केली, हंगामा है क्यों बरपा. एवढा एवढा उदो या माझ्याबद्दल एवढी चर्चा का चाललेली आहे. मी फक्त थोडीच प्यायलो, पण ती काय प्यायलेली आहे, परमेश्वराची नशा प्यायलेली आहे. त्या नशेसाठी ही परमेश्वराची नशा आहे, त्याच्यावरती ही गजल आहे. हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली. शेर है, उसमें से नहीं मतलब दिल जिससे हो बेगाना, बेगाना बेगाना, उसमें से नहीं मतलब, उसमें से नाही मतलब, त्या डाळशी माझं संबंध नाही की ज्यांनी मन खराब होत. ही परमेश्वराची इबादत केल्यानंतर जो ती नशा आहे माझ्या. उसमें से नहीं मतलब दिल जिससे हो बेगाना, ज्यांनी मन खराब होतो ती लाडू नाही. पुढे काय म्हणतो साहेब, मकसूद है उसमें साया, मकसूद म्हणजे तात्पर्य, मकसूद है उसमें से दिल में जो खिंचती है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली डाका तो नहीं डाला. शेर काय, परमेश्वराच्या मर्जीच्या शिवाय कुठलंही पान जगातला आणू शकत नाही. हा शेर त्याच्यावरती आहे. हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है, हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है. हर सांस ये कहती है हम नहीं, हर जर्रा चमकता है अनवार इलाही से, हर सांस ये, प्रत्येक श्वास म्हणतो मी आहे म्हणून परमेश्वर आहे. हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी, हर जर्रा चमकता है अनवार इलाही से. अनवार इलाही, परमेश्वराची चमक, त्या चमकेमुळे प्रत्येक श्वास चालतो. हे सगळं परमेश्वराची करामत आहे. हर सांस हर जर्रा चमकता है अनवार इलाही से, हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जगह डाका तो नहीं
स्वरूप मेरी अंगमही बर्पा थोड़ी सी खूप छान. खूप मस्त. हा बोल. शिकण्यासारखा इथं जेव्हापासून माझं हे मी या कुटुंबात आले ना, मला 2 मिनिटं बोलायचं. हो हो हो. इथं ठीक आहे ना? नमस्कार, माझं नाव सायरा अली हुसैन कुरेशी आणि मी पद्माताईंची सून आहे आणि खूप अभिमान वाटतं मला हे सांगताना, कारण या कुटुंबामध्ये माझा सामील होणं हे एक खूप सन्मानपूर्वक गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की माझी निवड जी झालेली आहे ते साईबाबा आणि दादांनीच केलेली आहे. कारण माझा कुटुंब आम्ही सगळे म्हणजे सुट्टीमध्ये आलो होतो शिर्डीला फिरायला आणि त्याच्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्येच म्हणजे माझं लग्न ठरलं आणि लग्न झाल्यानंतर हे कळालं की मम्मीच्या जे संबंध आहे ते असे कुटुंबांची आहे. दादांचा बॅकग्राऊंड कळाला. मग त्याच्यानंतर हे जाणवलं की हे असं सगळं घडून आलेलं आहे किंवा कुठं दिल्ली कुठं पुणे तर असं. आणि आज 13-14 वर्ष होत आले माझ्या लग्नाला. दररोज म्हणजे एक दिवसभरात किंवा एव्हरी डे आम्ही मम्मीला पाहतो की कसं माणसाने जगावे, जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी व्हावं आणि कसं काय काय आपल्या समाजाकडे जबाबदारी आहे. एक राशन आणतो आपण ते एक कणिकाच्या किंवा भाताच्याच एव्हा उरलेला भात असतं, उरलेली भाजी असते, उरलेले पोळे असते, काही असू ते काही वेस्ट होऊ नये. घरामध्ये कसं काय म्हणतो आपण कसं वागायचं. दारापाशी जे का कोणी उभा असेल माणूस, खाली एक कन्स्ट्रक्शन चालू होता. आम्ही जेव्हा अनुश्रीमध्ये राहत होतो तर ते समोरची बिल्डिंग मध्ये ते मजदूर कामाला होते. ते जे काम करणारे होते खूप ऊन पडत होती आणि मेचा महिना होता. सरबत करून ग्लासमध्ये भरून त्यांना देण्यात आला. म्हणजे की ते म्हणले आपण जाऊया त्यांना ते देऊया. खूप हे आहे ते दुसरी बिल्डिंगचं काम करताय, समोरची बिल्डिंगची. हा आपल्याकडे तर नाहीये, पण हे जाणीव ठेवणं हे किती मोठी गोष्ट आहे. घरात आपल्याला किती हळू बोलायचं आहे. ते म्हणतात एवढा मुठ्ठीभर जेवण मिळालं ना दिवसभरात आपलं होतं. का की आपण या जगात आलोय आणि हे आपलं भाग्य आहे की आपण मनुष्य करून, कारण येशांना बुद्धीनं तपोनं ज्ञानम गुणून धर्मनं हे असं म्हणतो ना की आपण मनुष्य रूपेण मृगाश्चरंती असं नको. आपण मनुष्य आहे, आपण बोलू शकतो, हे वापरू शकतो, डोकं आपल्याला लावू शकतो, बुद्धी दिली आणि एवढं चांगलं आपल्याला परिवार कुटुंब दिला तर आपल्याला कसं जगावं. तर ते सारखी शिकवण आम्हाला मिळते. इतकी समाधानी व्यक्ती आहे, निस्वार्थ. म्हणतो ना जसा ओंकार ते सत्य आहे, एक ओंकार त्याच्यामध्ये सगळं आहे. हा, निस्वार्थ, निर्वैर, कोणाची वैर नाही, कायची इच्छा नाही. जे आपल्याकडे आहे त्याच्याच भान ठेवाय की काय आहे ते आपलं कितीची व्हॅल्यू करा. इतकं प्रेरणादायी जीवन त्यांचं आहे आणि आम्हाला हे सहवास त्यांचा मिळतोय हे खूप खूप मोठी गोष्ट आहे. पण लोकांना हे जाणीव पाहिजे आणि असे लोकांचे अजून कृतज्ञ व्हायला पाहिजे की असे जर का माणसं आहे पृथ्वीवरती तर ही पृथ्वी खूप सुंदर आहे. सारखं म्हणजे एक दिवसभरात कितीतरी अनुभव होत राहतात की शिकवण मिळत राहते आणि ते लहानपणाची आणि अशी गोष्ट सांगतात. द्वारका माहितली गोष्ट सांगतात. अक्कूनी खूप त्यांचा एक कौतुक खूप आहे की आईच्या म्हणजे जे असतो ना तर ते गुरु मौलीचं काय आहे तर वंदनीय अक्कू जे आहे त्यांच्याबद्दल खूप सांगतात की घरी इतके सगळे माझी आई हा वहिनी, हा तर तुम्ही सगळे वहिनी म्हणतात. आमच्यासाठी ते अक्कू आहे. तर ते म्हणतात मी कधी बघितला नाही, पाहिला नाही, पण मी त्यांच्याबद्दल तासभर बोलू शकते कारण इतकं ऐकलं आणि इतकं शिकवण्यासारखं आहे जीवनमध्ये. जे गुरुभक्त येतात ते भक्त येतात घरी तर ते इतके भक्त असायचे, इतकी मोठी द्वारकामाई होती, किती लोक राहायचे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या निराकरणासाठी पण किती किती लोक राहून गेले. पण त्यांनी कधीच असा म्हणजे मी म्हणलं पन्नाला त्यांनी असं कधी म्हणायला नाही का की बाबा आता मी थकलीये किंवा दमलीये किंवा आता नको, कधीच असं नाही. दादाच्या जे कार्य होतं ते चालू होता. दादा नेहमी आपले ह्याच्यामध्ये कार्यामध्ये होते, ते कार्यरत होते त्याच्यासाठी. पण घर सांभाळणं ते किती महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांचाच आवाज दादांना होता. त्यांच्या पण खूप कॉन्ट्रीब्युशन आहे,
खूपच आहे बहिणीच्या, म्हणजे म्हणतात आपण की किती घरामध्ये कसं राहायचंय, कसं वागायचंय हे त्यांनी कर दिले. आणि माझे आई वडील आहे म्हणजे ते चांगल्यापैकी सगळं जे काय आपण आपल्याला भेटतो संस्कार त्यांच्याकडनं होतो. पण माझ्या अजून एक आई मिळाली ज्याच्याकडनं रोज मी शिकते. आणि जोवर मी आहे ना, मला असं वाटतं की मला पण आता या एज मध्ये मला पण यायचंय, पण तोवर मला इतकं समाधान पाहिजे की मी जशी आहे हळूहळू शिकतो आपण. कारण सारखं आपल्याला ते सवय नसते की नाही हे हवंय ते हवंय, त्याच्याशी कंपॅरिझन, माझ्याकडे हे नाही. आता हळूहळू खूप समाधान असतो. म्हणजे सारखं हे चांगलं वाटतं की खूप काहीतरी कर्म चांगले केले की या कुटुंबामध्ये आम्हाला हे भाग्य आमचा की आम्ही सामील झालो या कुटुंबामध्ये. पन्नाचा पण थँक्यू आहे की इतकं म्हणजे आईचं कार्यभाग पण तितकाच खूप आहे. म्हणजे मुलाखतीला लोकांची ती बिचारी मुलाखत न ऐकता सगळ्यांचं स्वयंपाक पाणी करायचे. कारण त्यावेळेला आमच्या लहानपणी बाहेरगावचे पण आलेले द्वारकामाईतच व्हायचे. त्यामुळं ती स्वयंपाक म्हणजे वरनं उतरून खाली आलं तर जेवण तर तयार पाहिजे. पण कधी म्हणजे नाही की तुम्ही जाऊन बसता मी करत बसते, कधीच नाही. सगळ्यांचं केलं. दादा म्हणायचे ना की गुरु सेवक जे आहेत किंवा गुरु भक्त आहेत ते आपल्या घरी निरसं दूध पितात, पण तुमच्याकडचं चहा आशीर्वादाचं समजून पितात. तर तिचं रोज एवढं पातेलं चहाचं चढलेलं असायचं. साधना झाली की सगळ्या गुरु भक्तांना डायनिंग टेबलावर बसून चहा प्यात होती. म्हणजे खरंच आहे, आपल्या घरी ते का पितात आपल्याला माहिती नाही, पण देवाच्या दारात आहेत ना आपलं करणं भागत. द्वारकामाई आंब्याचं झाड लावलं जातं, एक आंबा एवढा होता. म्हणजे तो प्रदर्शनात ठेवण्यासारखाच होता. पण आंबे काढले ना की ते दूध देताना ती ओळीची प्रत्येकाला एक आंबा द्यायची, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊ दे. कधीच असं नाही की हे ठेवलं माझी नातवंड खातील, माझी मुलं खातील, वाटून सगळ्यांना द्यायची. तिचं बघून खूप शिकलो. कधीच आज म्हणजे आम्ही खरं सांगतो की मी मुलाखती घेतो, परिवारामध्ये प्रत्यक्ष दादांनी दिलेली जी की शिकवण आहे ती हे प्रत्यक्ष कल्याणला हजीमला सगळे जायचं पातेल्यावर पुरण गुळाच्या पोळ्या करायची की यांना कोण भूक लागली तुला चालली. आणि जायचे ना तेव्हा आम्ही विचार करायचो आम्हाला पण कधी जायला मिळेल का, कारण शाळा असायची ना, जात नव्हतं. आई म्हणजे नाही आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचला ना, आपण त्यांच्या मुखी गाज घातला ना शिकायला. तर मी द्वारकामाई जायचो आरतीला. आरती झाल्यानंतर दादा गप्पा मारत बसायचे. मला सांगायचे अनवर भाई जेवल्याशिवाय जायचं नाही. मी म्हटलं नाही दादा मी घरी जाऊन जेवतो. नाही इथं जेवून जायचं. मग त्यांचा हुकूम झाल्यानंतर त्यांना नाही म्हणता यायचं नाही. मग मी थांबायचो, मग त्यांच्याबरोबर बसूनच जेवायचो. पण जेवताना मी जेवढं जेवायला लागतं तेवढंच मी त्याच्या ताटामध्ये घेणार आणि सगळं ताट स्वच्छ केल्यानंतर मग जाणार. ही गोष्ट दादांना खूप आवडायची. दादा म्हणजे बघा हा जावाई कसा आहे, म्हणजे जेवून जरी गेला तरी अन्नाचं कुठल्या तरी थोडं अन्न नाही टाकलं ताटामध्ये तसंच संपूर्ण ताट व्यवस्थित घेऊन जातात ते. म्हणजे दादांचं एवढं लक्ष असायचं की कोणी आला तरी बाहेर आलेला कोणी पण भक्त असो कोणी असो चप्पल सुद्धा कसा काढून आतमध्ये येतो ते लक्ष असायचं. तर त्यांनी ती माझी पण गोष्ट मार्क केलेली, मी चप्पल कसं साईडला काढतो काय काढतो ते दादा सांगायचे प्रत्येक जणांना की त्या अनवर भाईंकडनं जरा बघा तुम्ही. तो परधर्मातला असून सुद्धा तो माणूस कसा वागतो तो, म्हणजे हे आपल्या संस्कारावरती सुद्धा अवलंबून असतात. आहे तुम्हाला वेळ थोडासा एक किस्सा सांगायचा. म्हणजे प्रत्येक केंद्रावर काही काही गुरु भक्त असे होते की आरती चालली आहे सगळ्यांचे चपला लाईनीत लावून ठेवायचे, किंवा पावसाळा आहे बाहेर बादली ठेवून सगळ्यांनी छत्र ह्याच्यात ठेवा, तिथून कोणी उचलून नेऊ नये म्हणून तिथंच बसलेले असायचे. त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडं बाबांचं लक्ष नाही आहे. ह्याच्यावर मोहम्मद जिलानी बाबांची एक गोष्ट आहे की त्यांच्याकडं एक माणूस आला आणि लंगर चालतोच धार्मिक स्थळी, ते जेवायला खायला मिळेल आणि तिथं राहायला मिळेल म्हणून तो म्हणतो मला तुमच्या इथं ठेवा. तर ते म्हणतात ठीक आहे तू इथं राहा, तुझं एक काम येणाऱ्याच्या प्रत्येकाचे पाय धुवायला पाणी ओतायचं. तर तो म्हणतो हो.
तर मोहम्मद जिलानी बाबा जाताना नुसती एक नजर त्याच्याकडे टाकायचे आणि जायचे. तर तो म्हणला, इथं राहून राहून मला 10 वर्ष झाली, 2 टायमाचे जेवतो आणि लोकांचे पाय धुते, मला काय मिळालं याच्यात. तर एकदा असंच 2 फकीर चालले होते. हा म्हणतो, हे सोडून आता मी पळून जातो. तो त्यांना म्हणतो की मला तुमच्याबरोबर नेता का? तर तो म्हणला, हा नेतो, पण आम्ही एक वेळेलाच जेवतो आणि एका ठिकाणी जास्त मुक्काम करत नाही, चालत राहतो. तयारी असली तर चलतो. त्या दोघांना भूक लागत नाही, पण ह्याला लागते. हा म्हणतो मला भूक लागली. तर ते म्हणतात ठीक आहे, बसतात, चादर बिछवतात, बसतात. तर त्यातला एक जण म्हणतो, प्रार्थना करतो. तर त्या चादरीवर जेवणाचे ताट येतं आणि त्याच्या ज्या तिघांचं जेवण होईल एवढं जेवण असतं ते जेवतं. ते म्हणजे संध्याकाळी आम्ही जेवत नाही, चालत राहतो. परत दुसरा दिवस उजाडतो. हा परत म्हणतो मला भूक लागली आहे. तर तो दुसरा माणूस प्रार्थना करतो. तर 2 ताट येतात. परत हे सगळे जेवतात. तिसऱ्या दिवशी म्हणतात, आज तुझी बारी आहे, आज तुला काहीतरी मागायला. तो म्हणला, माझी बारी आहे, मला तर काय आरपी पण पडायला नाही, मला काहीच येत नाही, मी नुसतंच तिथं बसून पाणी घालतो आणि आता मी कसं करणार. तो म्हणतो, परमेश्वरा 2 वेळेला यांनी मला जेवण घातलंय, आता तू माझी लाज ठेव आणि मला पाठव जेवण. तर परत 3 ताट येतात. तर हा नंतर म्हणतो, मी काहीच, मला देवाचं येत नाही, मी काहीच केलं नाही, माझ्या बोलल्यावर 3 ताट आली. तर तो त्या दोघांच्या मागे लागतो, मला हे सांगा की ही करामत तुम्ही केली कशी. तर तो म्हणतो, तुमको बताओ. हमने बोला गोस्पाक म्हणजे पीरांचे पीर जे मोहम्मद जिलानी बाबा, उनके यहाँ जो लोटे वाला है ना, उसकी बदौलत खाना भेज. म्हणजे जो लोटेवाला पाणी घालतोय त्याच्या पुण्याने जेवण भेज. उसकी बदौलत म्हणजे त्याच्या, त्यांना माहित नसतं हाचतोय, फकीरांच्या बरोबर हा जातो निघून, पण तो म्हणतो की उसकी बदौलत हमको खाना भेज देतो. तो दुसरा म्हणतो, मी पण तेच म्हणलं. हा म्हणतो, मी काहीच म्हणलं नाही, तर माझ्यामुळे तुम्हाला परमेश्वराने एवढं जेवण पाठवलं. तर ते म्हणतात, तूने जो 10 साल वहाँ सेवा करी उसका ये रुतबा है की तेरी वाचा में ऊपर वाले ने तासीर दी की खाना आया. म्हणजे आपण म्हणतो केंद्रावरती तर तुमच्या सगळ्या गोष्टी नोंदेत, त्यांनी तुम्हाला काय दिलंय हे अनुभवी. सेवा कधीच जात नाही ते माणसाला की. तर त्याच्यात तो किस्सा आहे की मोहम्मद जिलानी बाबांचा लोटेवाला प्रार्थना करतो, आकाशातनं 3 ताटं येतात. नाही, हे बरकत आहे त्यांच्या हातातच, ते देतात ना. आम्ही म्हणतो तुमच्या हाताने एक काहीतरी वस्तू द्या, ते वर्षभर ते येत राहतात आमच्याकडं. म्हणजे एक त्यांनी हिरवा काहीतरी दिला तर ते हिरवे कापड येत राहतात, काहीतरी काही गिफ्ट दिलं तर ते येत राहणार, असं ते आहे. प्रवास चालू राहतात, तर भेटत राहतात ते. कारण असे भक्त बघितलेले की ते फक्त तेवढं तिथं करणार, लोकांचे चपला नीट करून ठेवणं, हे करणं. असे एक जण होते, ते दादांना म्हणले ते की मी मोलाना लुंगी तुमच्यासाठी आणेन, आणि विसरले. आणि द्वारकामाईत असे बाहेर एक मोठी गॅलरी होती, तिथं गोल खुर्चीवर दादा बसायचे आणि सगळे खाली बसायचे. तर त्यावेळेला हाजी मलंग म्हणून एक फकीर फक्त रविवारीचा, तो तिथं येऊन एकदम जोरात म्हणला, वादा की आता लुंगी दिनी. आणि ते तिथंच बसले ते ज्यांनी बोललं होतं. तर तो म्हणला, हो खरंच दादा, मी तुम्हाला म्हणलं तर मग ते त्या फकीराने आठवण करून दिली. मग त्याने संध्याकाळी कॅम्पमध्ये जाऊन दादांना मौलाना लुंगी आणून दिली. तर तो फकीर म्हणायचा, दिया उसका भी भला, नाही दिया उसका भी भला. खाली रविवार यायचा कल्याण आणि मग जायचा. आपलं एक आपकी नजरन समजा जे गीत आहे तिथं सुद्धा राजा मेहंदी आशीर्वादानं त्यांना ते राजा मेहंदी अली खानला तसं हे मिळालं, यश मिळालं. तसं तुम्ही जे चाली लावल्या किंवा तुम्ही या कार्यात तुम्ही दादांच्या अगदीनं चाली लावल्या किंवा दादांसाठी काही गझल्स तुम्ही म्हटलं, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? नवीन आरत्या होत्या त्या दादांच्या नंतर केलेलं. मी फक्त दादांना खूप खूप मानतो. त्याला
खूप मोठी पात्रता लागते. दादा एक फार मोठे सुफी संत होते. माझा फक्त एवढंच म्हणणं आहे की मला त्यांनी आपला जावई मानून घेतलं, हे फार माझं परम भाग्य आहे. आणि ही मोठी भेट तुम्हाला. आणि ही सर्वात मोठी भेट आम्हाला. सर पण हे किती मोठे कोण आहे की तुम्ही दादांच्या इतके जवळ राहिले आणि तुम्ही त्यांना हात जोडता की ते सर्वस्व होते. प्रश्नच नाही. नमस्कार. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे असा माणूस मी जगात कुठलाही बघितलेला नाही जसं दादा. जसं त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज होतं तसं तेज मी कुठल्या माणसाच्या चेहऱ्यावरती नाही बघितलं. ती गझल आहे ती हमने बचाला मगर महफिल में बार बार किसी पर नजर गई. ही जेव्हा मी गझल गातो तेव्हा मला दादाच समोर दिसत असतात. याचा अर्थ असा होतो की मैफिलमध्ये मी गातोय, मैफिलीत पण मैफिलीमध्ये बसल्यानंतर एवढ्या ऑडियन्समध्ये फक्त सारखी नजर मला त्या व्यक्तीवरती, समोर बसलेली व्यक्ती आहे त्याच्यावरती जातीये. म्हणजे ती काहीतरी चमत्कारिक आहे. ते महफिल में बार बार किसी पर नजर गई, हमने बचाला महफिल में बार बार किसी पर नजर गई. उनकी नजर में कोई तो जादू जरूर है, उनकी नजर में कोई तो जादू जरूर है, जिस पर पड़ी उसी के जिगर तक उतर गई, जिस पर पड़ी उसी के जिगर तक उतर गई. हमने बचाया मगर महफिल में बार बार किसी पर नजर गई. दादा ही एक अशी व्यक्ती होती, त्यांच्या चेहऱ्यावरती इतकं तेज असायचं. ते हजारो लोकांच्या मैफिलीमध्ये सुद्धा ते बसले ते एकटेच दिसायचे. एकच चेहरा फक्त तेवढा दिसायचा. इतकं तेजस्वी चेहरा म्हणतो होते तसा चेहरा होता तो. सुफी संतांचा त्यांच्यावरती प्रभाव होता तो. म्हणून हा शेर आहे, उनकी नजर में कोई तो जादू जरूर है. अर्थ समजला असेल तुम्हाला. उनकी नजर में कोई जादू जरूर है, जिस पर पड़ी उसी के जिगर तक उतर गई. ज्यांच्यावर त्याची नजर राहील त्याचं भलंच होणार. ते ही सुफियाना टाईपची गझल आहे. मी हे त्यांच्यासाठी नेहमी मैफिलीमध्ये म्हणत असताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तेच असतात. हा, तुमची एक आवडती अर्थी पण सोसायटीने दादांना इन्व्हाइट केलं होतं आणि दादा तिथं गेले तर ते पण सगळे स्पिरिच्युअलिस्ट ह्याच्यातले. तर ते दादांना म्हणले तुझ्या खिशात होली आहेस. तर दादांनी उदीची पुडी ठेवली होती. तर दादा म्हणजे तुम्ही कसं काय ओळखलं. तर म्हणे तेजो वरले तुझ्या खिशाच्या बोटी, त्याच्यावरनं ओळखलं. आणि दादांनी जेव्हा बाबांच्या आधीच लंडनला गेले, ते काय आपल्या मनाने फिरायला गेले नव्हते. पण काही गुरुभक्त असे असतात की काहीतरी बोल. ते म्हणले दादा तुम्ही लंडनला जाताय, तिथं बटन दाबलं की मशिनरी ऑन होते, कोण हे भजन पूजन ऐकणार. दादा म्हणले ज्यांच्या आशीर्वादाने चाललं ते बघून घेतील, त्यांच्याच आशीर्वादाने परत येईल. दादा लंडनला गेले आणि ज्या व्यक्तीचं निराकरण केलं त्याची मोठी कंपनी होती.
त्यांनी दादांना सांगितलं की तुमचे पाय माझ्या कंपनीला लागू दे, तुम्ही ऑफिसमध्ये या. मग दादा ऑफिसमध्ये गेले. दादा त्यांच्याशी बोलत होते. त्यांनी बेल वाजवली. तो जो बोलणारा होता ना तोच आला पाणी घेऊन. दादा म्हणले इथं राहणाऱ्यांना ते तिथं काय काम करतात ती कल्पना नाही ना. आम्ही फॉरेन रिटर्न म्हणून जी सांगायची पद्धत आहे तो तिथं काय करत होता, तो पिऊनचं काम करतो. आणि इथे दादांना म्हणतो बटन दाबलं की मशिनरी ऑन होते. तुमचं कोण ऐकणार. आणि त्याने बेल वाजवलं. हा पाणी घेऊन आला. तर दादा तिथे त्यांना काही बोलले नाही. ते म्हणले हा फरक आहे मर्जीने जाणं आणि त्यांच्या आज्ञेने जाणं. त्यांनी माझं बरोबर असे बरेच किस्से किती सांगून किती नाही. आम्ही त्या लंडनला उन्हवणे काकांकडे गेलो होतो. उन्हवणे काकांनी आम्हाला एक अनुभव सांगितला की उन्हवणे काकांनी आणि दादांनी फोटो जिंकोमध्ये काम केलं. तर हे जेव्हा काम केलं ते त्यांच्या गावाने केले आणि दादा नंतर काही दिवसांनी लंडनला आले. तर उन्हवणे काकांना कोणीतरी सांगितलं की त्यांच्याकडे कोणीतरी आलंय, ते काही भविष्य वगैरे सांगतात. ते मग कोण आलाय म्हणून पाहायला गेले. तर दादांनी उन्हवणे काकांना इतक्या वर्षानंतर ओळखलं आणि सांगितलं की आपण फोटो त्यांचं ते द्वारकामध्ये पण यायचे ना, फॅमिलीला घेऊन राहायचे. त्यांची ती मेमरी आणि त्यांचं ते सगळं एक निराळा होतं. खरंच आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने केलं तर तो प्रश्नच नाही. तेच पुढं मार्ग करते. कुठली आरती, कोणती आरती तुमची आवडते? ते द्वारकामाई सोडून बाहेर जायचं नाही. एका दिवशी ते सगळे थाली लावायच्या. इतक्या पटापट पटापट लागल्या तिथे. आणि ते कोणाला ऐकवायचे पण नव्हत्या. म्हणजे यांनी चालवलेली आम्ही पण ऐकले नाही. आणि मग त्याने ते देवघरात म्हणजे आम्ही घरात जेव्हा चाली लावायची तेव्हा कोणी ऐकायचं नाही, तुम्ही आणि दादा गेल्यानंतर चाली लावल्या ते त्यांनी लावल्या होत्या. आणि मग ते आत्याने सांगितलं होतं मला नवीन सेट तयार, सुफी सेट तयार करायला सांगितलं होतं. तर तेच बघते मी. चालूच आहे, चालू करायचं की दत्त गुरु माझे आई चरण सुख सदाई.
अनंत भावात तुझे करून झाले वाव एक अनेक अनंत भावात तुझे करून झाले वाव भजन भजन होऊन सदाची चरण सुख सदाची भक्ती प्रेमाने नाही नमावे काही नाही उरले आता सर्व तुझी रचना काही नाही उरले आता सर्व तुझी रचना तुझे भावनिता नदिसे भक्ती सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सदानंद साहेब को सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। फार छान खूप छान.